विनंती करतो मी टीम जास्त सांगायला की फिल्डिंग सजून घ्या. चला टॉस जिंकला टीम जास्तही संघाने आणि टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगला अंबत केल्या टीम आपण पाहिलं असेल हृदय 11 गावदेवी केळवे संघाला. सामना फक्त 3 षटकाचा असेल याची मात्र नक्की नोंद घ्या. 3 ओव्हरचा फक्त सामना असेल. आपण नक्कीच पानावत एका बाजूला मेघना शेट प्रतिष्ठान विठ्ठल जासई त्याच्या अगेन्स्ट केलं संघ पण पानावत हृदय 11 गावदेवी केवळे संघ. विनर वर्सेस विनर, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जास्त तर एका बाजूला केळवणे, एका बाजूला पनवेल तर एका बाजूला मत नक्कीच आपण पाहतो उरण. हे दोन मत नक्कीच बलाढ्य संघ मत नक्कीच एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला टीम विठ्ठल जास्त संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगचा निर्णय माफी असावी आणि फिल्डिंगला अंमत केल्या टीम हृदय 11 गावदेवी केळू संघाला. 3 ओव्हरची मॅच. चला स्पीडअप करूया आपण. बॅटर्स पाठवा लवकर लवकर. टीम जास्त संघ विनंती करतो पुन्हा एकदा. चला आपण सामना करूया सुरुवात. चला बॅटर पाठवा लवकर लवकर प्लीज विनंती करतो. चला बॅटर्स नक्कीच आपण पाहायला मिळते. एका बाजूला साईश मात्रे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल ज्याने खरं तर मागच्या सामन्यामध्ये तोडफोड फलंदाजी केली होती. आपण नक्कीच पाहताय भूषण मात्रेला सलामीची गोड जोडी जाताना पाहायला मिळते. भूषणला पाहताय पण मागच्या सामन्याचा हिरो परंतु खेळाडूमध्ये नक्कीच स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवली आणि स्पोर्टमॅनशिप काय असतं स्मिथला मात्र नक्की ती डेडिकेट करण्यात आली. कारण चांगला खेळ मात्र नक्की स्मिथच्या माध्यमातून राहिला आणि मोठ्या खेळाडूची खरं तर हीच तर ओळख आहे. आणि भूषण मात्र म्हटलं की एक मोठा खेळाडू आणि त्याने मात्र नक्कीच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला. चला आपण थोडं स्पीडअप करूया कारण तुम्हाला 3 ओव्हर कंपल्सरी 15 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. थोडं आपण स्पीडअप करूया. एका बाजूला जास्त तर दुसऱ्या बाजूला खेळवणे. ओळी आपण मॅच कडे दाबाला होते एकत्र सुरुवात. एका बाजूला जास्त दुसऱ्या बाजूला खेळवणे. टॉस जिंकला टीम जास्त संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा बॅटिंगचा निर्णय. फिल्डिंगला अंबत केले टीम आपण पाहिलं असेल हृदय 11 गावदेवी केलो संघाला. बॉल ट्रॅक होते आपण मध्ये ओमकार माळी तर स्ट्राईक इनवरती सलामी वीर लेफ्ट बॅट्समन ISP रिटर्न साईश मात्रेला पाहत. नॉन स्ट्राईक इनवरती भूषण मात्रेला पाहत. एक हार्ड हिटर फलंदाज आणि मागच्या सामन्याचा हिरो
ज्या पाठ म्हणून चौका षटकांची काय तर आतिषबाजी पाहायला मिळाली. चौका षटकांचा काय तर पाऊस जणू काही पडत होता, तो जण काही आपण नॉन स्ट्रायकिंग वरती पाहत आहे. डावल होते सुरुवात, दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. काउंटडाऊन सुरू, 3, 2, 1 and let's play. Shoot the good game and quality cricket. पहिलाच बॉल फेकला जाय पॉइंट ट्रॅक वरती ओमकार मालीला पाहत आहे. पहिलाच बॉल राउंड द विकेट ने मारा करेल ओमकारला पाहत आहे. पहिलाच बॉल आणि पडणे बॉल चालला बोरण्याच्या दिशेनं डीप मिड विकेटला. गॅप आहे मोठा, धावांचा नाही होणार तोटा. बॉल चालला बोरण्याच्या दिशेनं दन दन करत सीमा पार. पहिल्याच बॉल मध्ये डावाचा श्रीकांत करणार ठोकला गेलाय. साईशच्या बॅट मधून 4 आणि इथं मैदान शोधे घडलाय काय नोचा इशारा आलाय, म्हणजेच काय 1+4 म्हणजे पंजा खोलला गेलाय. ओ स्टेपचा काय तर नो मात्र नक्कीच घोषित केलाय. फ्रीटचा बॉल उघडा डोले पाणी पुढचा चेंडू असर फ्रीट. पहिल्याच बॉल मध्ये पंजा. सेकंड बॉल ओमकार माईला पाहत आहे. स्ट्राइक इन मध्ये साईश. सेकंड बॉल आडवा टाकण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं हरेश पाटीलला पाहत आहे. सिंगल तर मे दुसरीचा प्रयत्न, क्विक सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा या बॉल मध्ये नक्कीच पाहायला मिळाल्या. 2:57 2 धावांची मध्ये नक्कीच चोरी होताना पाहायला मिळाली. 2 धावा झाल्या, आणखीन 7 लागल्यात, बिनबाद 7. चला इट्स अ नो बॉल. पंचांचा मध्ये नक्कीच इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. अजून एक तर नो फेकला गेलाय. या बॉल वरती घडलाय काय 0 बॉल वरती धावा खर्च केला तब्बल 7 धावा. खराब गोंदाजी पहिल्या 2 बॉल वरती नक्कीच पाहायला मिळाली. 8 धावा लागल्यात या बॉल वरती. 2 धावा त्यानंतर बाय 1 गेट 1 फ्री. 8 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. सेकंड बॉल फेकले जाईल. 0 बॉल वरती 8 धावा खर्च केल्यात. ओमकार माईला पाहताय बॉल ट्रॅक वरती. स्ट्राइक मध्ये आपण साईशला पाहताय. त्याच्या बॅट मध्ये एक चौकार एक दुहेरी पाहायला मिळाली. ओमकार माली निघालाय. ओ आता शॉर्ट बॉल होता. आता मध्ये नक्कीच चांगला बॉल आता गेलाय. चांगला कमबॅक फ्रीटचा बॉल वरती मात्र नक्कीच कमबॅक राहिलाय ओमकार माली आणि टीम ऋतू 11 गावदेवी केळवे संघासाठी चांगला कमबॅक पाहायला मिळाला. या बॉल वरती 8 धावा खर्च केलेत. पहिल्याच बॉल वरती नो प्लस 4 पंजा. सेकंड बॉल वरती आपला पाहायला मिळाला पुन्हा 2+1 3 धावा मध्ये नक्कीच पलो मध्ये नक्कीच काढल्या होत्या. सेकंड बॉल ओ ब्लॉक होल. आता मात्र नक्कीच अक्षरशः बुंदामध्ये वेगवान तेज तर्रार फास्ट अँड फ्युरियस अँड ग्लोरियस मध्ये नक्कीच गोंदाजी करताना बॉल मिळतोय. आता वेगावरती अक्षरशः स्वार ओमकार मालीचा पलटवार. लगातार 2 बॉल वरती बीट केलाय साईश मात्र मात्र नक्कीच या गोंदाजाला चांगला कमबॅक करताना बॉल मिळतोय. 8 धावा लागले स्कोर कार्ड वरती. 2 बॉलच्या अखेर्स अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 3 ओव्हरची खतर पिक फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई नक्कीच आपण पाहत आहे. विनर वर्सेस विनर. 8 लागल्यात. स्ट्राइक इन मध्ये आपण चौकार ठोकणार साईशला पाहत आहे. आता मात्र नक्कीच लगातारचा तिसरा सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर उचली न घेणारा लगातारचा तिसरा बॉल डॉट कोणाला स्ट्राइक इन वरती साईश मात्र्याला. त्याच्या बॅट मधून पहिल्या बॉल मध्ये चौकार त्यानंतर 3 बॉल डॉट फेकले गेलेत. हे उत्तर होतं ओमकार मालीचं. ओमकार मालीचा खेळ तर कार पाहायला मिळतोय. या 3 बॉल वरती अद्याप 3 बॉल येणं बाकी आहेत. 8 लागल्यात. जबरदस्त कमबॅक राहिलाय पण साईश सुद्धा मात्र नक्कीच कमी नाहीये हे सांगून दिलं काही तर पहिल्या बॉल वरती ओ आडवा घ्यायचा प्रयत्न. बॉल चालल्या मात्र नक्कीच डीप मिड विकेटला
थोडा मात्र नक्की झाला फंबल. बॉल चालला बोर्डच्या बाहेर सीमा पार. साईशच्या बॅट मधून आणखी एक ठोकला गेला चौकार. चार बॉलचा केस सप्लाय. लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी हरेश पाटील मध्ये नक्कीच तैनात होत्या. 4 धावा नक्कीच पटकावल्या गेल्या बॉल वरती. आता कमबॅक साईश मात्र राहिलाय. पलटवार साईश मात्र करतोय. 2 चौकार मध्ये नक्कीच पाहायला मिळाले. एक दुहेरी नक्कीच पाहायला मिळाली. 12 धावा. ओ दांडी. यस दांडी 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 गोल. विकेटचा पतंग. हु मिस हाऊ विल डेफिनेटली यस्तात तोडला गेला. अक्षरशः लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओमकार माळीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठी विकेट. फलंदाज होईल बाद. सलामीवीर साईश मात्रे बॅक टू द आउट. बारा धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. एक विकेट आपण पाहताय. 5 बॉलच्या अखेरीस त्यामध्ये आपण पहिल्या 0 बॉल वरती 8 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक राहिलाय. आणि आदरणीय सन्माननीय आपण पाहिले असेल केवणे गावचे मध्ये नक्कीच शाळा कमिटी अध्यक्ष अमोलजी पाटील साहेबांकडून शुभेच्छा आल्या. टीम हृदय 11 गावदेवी खेलोळ संघासाठी आणि स्वप्निल घरासाठी शुभेच्छा आल्यात. वळूया आपण मॅचकडे आणि करूया सहर्ष स्वागत सर्वांचं. 12 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. पिवळ षटकामध्ये कमबॅक कसा असावा कारण पहिल्या बॉल वरती मात्र नक्कीच 8 धावा खर्च केला होता. त्यानंतर ओमकार मालीचा जय जयकार. ओमकार मालीचा पलटवार राहिलाय. तर स्ट्रायकिंग होते आपण जयदीपला पाहताय. जयदीप अजून एक तर हार्ड हिटर फलंदाज जयदीप मात्रे ऑन स्ट्राइक. तर बॉल ट्रॅक होते. ओमकारला पाहताय. शेवटचा अंतिम बॉल 12 वरती 1 विठ्ठल जासई. राऊंड द विकेट. अजून एक अँगल बनवून बॉलला मात्र नक्कीच फिरवून दिलाय. शेवटचा अंतिम बॉल फेकले डॉट. हे कमालीचं कमबॅक आवडलं असेल टीम गावदेवी केवळे संघ टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 6 बॉलचा केस संपलाय. 12 वरती 1 विठ्ठल जासई संघ. बॉलचा खेळ संपला. P1 षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 12. 1 विकेट विठ्ठल जासई संघ. आता बॉल ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज स्वप्नील घरतला पाहताय. लाकूड तोड हा स्पेशल तर ओळखला जातोय स्वप्नील घरत अनेक स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा तर क्रिष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई हा मात्र नक्कीच आपण पाहिल्याचा चषक झाला होता. त्या चषकामध्ये काय गोलंदाजी राहिली होती स्वप्नील घरतची. परंतु या मॅच मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. स्ट्राइक वरती एक अनुभवी आणि हार्ड फलंदाज भूषण मात्रेला पाहताय. त्याच्या बॅट मधून मागच्या सामन्यामध्ये काय फटके लागले होते भूषण मात्रेने. तो नॉन स्ट्राइक इन वरती जसं तसे उत्तर देणारा जयदीपला आपण पाहताय. 12 वरती 1 स्वप्नील घर. बॉल ट्रॅक वरती पहिला बॉल. स्ट्राइक इन वरती मागच्या सामन्याचा हिरो भूषण मात्रेला पाहताय. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल बॉटने टक्कन आवाज आलाय. चुलीवरची तवा आणि आपल्या भूषण मात्रेची हवा ही वेगळीच आहे. आणि पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलाय षटकारानं. भूषण मात्रे नाही कोणला मित्र. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलाय. बॉल चालल्या मोरल्याच्या बाहेर सीमा रेषच्या पार. षटकार. स्मॅक्स से करेंगे सबका स्वागत. मैदान शॉट मध्ये स्वप्निल करत आला आणि पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण केलाय.
ओशन मात्रे ना तडाखा दिलाय. पहिल्याच बॉल वरती 18 वरती 1 षटकार टोकून मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलं स्वप्नील गरजचा. सेकंड बॉल वरती वेग वन अक्षरशः परफेक्ट डिलिव्हरी. वेगावरती अक्षरशः स्वार पडल्यानंतर बॉल बाउन्स झाला. डेटली बाउन्सर पाहायला मिळतोय. पडल्यानंतर मात्र नक्कीच अक्षरशः नाकाला फुंकर देत आणि काना जाऊन शिट्टी वाजवत बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झाला. वेगवान बॉल. चांगला कमबॅक सेकंड बॉल वरती स्वप्नील गरजचं पाहायला मिळालं. एक डाव तुझा तर एक डाव माझा हे मैदानाच्या आतमध्ये चित्र घडताना पाहायला मिळतोय. तिसरा बॉल परफेक्ट यॉर्कर समोर गेलाय. फील्डर आहे. ओ मैदानाच्या मध्ये घडलाय काय. फील्डर तैनात होते अमर पाटील. षटकार मध्ये नक्कीच सांगून दिलाय स्ट्रेट हिट. इट्स अ ग्रेट हिट. बॉल चाललाय बॉर्डरच्या बाहेर. अजून एक ठोकला गेलाय. भूषण मधेच्या बॅट पण तडाका. षटकार. थोडं झालं फंबल. त्यानंतर पाठीमागे अगदी बॉर्डर टच मात्र नक्कीच बॉल बॉर्डरच्या बाहेर लँड झाला. जे हवं होतं कळतं टीम जास्तीत सांगण्यासाठी तशाच प्रकारची सुरुवात. चौथा बॉल आडव्या बॅटने टक्कन आवाज अजून एकदा आलाय. डीप मिड विकेटला फक्त न बघता फील्डर बघत राहिलाय. बॉल चालला अजून एक बॉर्डरच्या बाहेर. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग भूषणच्या बॅट मधून तिसरा षटकार. मस्तर लगातारचा दुसरा षटकार. अगोदरच्या बॉलवरती घडले काय अमर पाटीलने झेल सोडला. त्यानंतर तडाका भूषण मात्रेचा नक्कीच पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस. आणि मैदानाच्या मध्ये आग ओकणारी गोंदाची हमें आग से नाही तर भूषण मात्रे से डर लगता है. आणि मैदानाच्या आतमध्ये तशाच प्रकारची खतर खेळी खेळताना पाहायला मिळतोय. अवघे 4 बॉल फेस केलेत आणि 18 धावा. त्यामध्ये 3 षटकार ठोकणारा फलंदाज भूषण मात्रे ऑन अ स्ट्राईक. शेवटच्या 2 बॉलचा अद्याप केलं बाकी. हो बॉल मध्ये नक्कीच पुन्हा एकदा फेकावं लागेल. 3 षटकार आले होते तर त्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा नक्कीच फेकताना पाहायला मिळेल. भूषणला आपण पाहताय जे खतर खेळली मध्ये नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सोडली होती. तिथून मात्र नक्कीच पुन्हा एकदा ही सुरुवात मध्ये नक्कीच करताना पाहायला मिळालाय. 4 बॉल वरती 18 वरती खेळतोय. 30 लागला स्कोर कार्ड वरती. ओ चॉप कॅचचा प्रयत्न आठव्या पाटने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हरेश पाटील धावतोय. थोडा झाला फंबल. त्यानंतर बॅकअप नक्कीच चांगला पाहायला मिळालं. सिंगलच मिळालं. एकच धाव सोडली जाईल. प्रतीश पाटीलला आपण पहिला बॅकअपला मध्ये नक्कीच प्रतीश पाटील होते. 31 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 31. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. आणि स्वप्नीलला पाहताय धावा खर्च केला तर 19 5 बॉल मध्ये अद्याप 1 बॉल बाकी आहे. स्ट्राईक वरती अजून एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू जयदेव मात्रेला आपण पाहताय. 31 वरती 1 शेवटचा अंतिम बॉल. ओ आता मात्र नक्कीच परफेक्ट यॉर्कर परंतु मैदानाच्या घडलाय काय. इट्स अ वाईट बॉल अवे फ्रॉम वाडी शर्यपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि दंडित केले. या बॉल वरती रेफर केलाय. हा बॉल मध्ये नक्कीच रेफर करताना पाहायला मिळेल. आणि पंचांच्या खतर डिसिजनला चॅलेंज केलाय फिल्डिंग टीमना. हा बॉल मध्ये नक्कीच चेक केला जाईल वाईट आहे की नाही. दूध का दूध और पाणी का पाणी पीटीसीच्या माध्यमातून आपण नक्कीच ही स्पर्धा संपूर्ण कव्हर होताना पाहायला मिळतोय.
इट्स अ व्हाईट बॉल. हा बॉल मध्ये नक्कीच पुन्हा एकदा फेकावा लागेल. मध्ये अजून एक मध्ये नक्की धाव सोडली जाईल. 32 वरती 1 आपण पाहत आहे. 5 बॉल मध्ये 20 धावा खर्च केल्यात. खूप मागणी षटक स्वप्नील गरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. 32 वरती 1 स्ट्राईक इन मध्ये आपण जयदीपला पाहत आहे. जी जयदीपची मध्ये नक्की चर्चा अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिली. या स्पर्धेमध्ये सध्या तरी शांत बसलाय. आता वेगवान बॉल होता. आता मात्र नक्की लाईन चेक केली. बॉल फेकले टॉट. 12 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये विठ्ठल जासई 32 वरती 1 डिझे. बारा बॉलचा खेळ संपला. 32 वरती 1 आपण नक्कीच पाहताय. विठ्ठल जासई संघ चांगल्या स्थितीमध्ये उभा राहिला असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले होते तब्बल 12 धावा, परंतु या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात. पण ट्रॅक होते आपण स्वप्नील घरातला पहिला. शेवटचा अंतिम षटक पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहताय. कारण 3 ओव्हरची फक्त मॅच. त्यानंतर शेवटचा सामना फक्त 2 ओव्हरचा खेळला जाईल. थोडं स्पीडअप करा. पुन्हा एकदा विनंती करतो. 32 वरती 1 लगेच शेवटचा अंतिम षटक आहे. बॉल ट्रॅक होते आपण हरेश पाटीलला पाहताय. हरीश पाटीलला पाहताय. बॉल ट्रॅक वरती असून एक तर अष्टपुल खेळाडू ज्याने तर मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या होत्या 7 बॉल मध्ये. तोच बॉल ट्रॅक वरती मागच्या सामन्याचा हिरो. त्याच्यावर नक्कीच आपण पाहताय समोर भूषण मात्रे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन तर पुल कॅचचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला तर बॉल ट्रॅव्हल झाला. सिद्धेश पाटील मात्र की थोडा फंबल. त्यानंतर स्वतःला मात्र की बॅक करून दिला. एकच धाव सोडली जाईल. 33 वरती 1. हरेश पाटीलला आपण पाहता याच मैदानावरती स्वप्न पूर्ण करणारी पहिली बाईक मात्र नक्कीच पटकावली होती हरेश पाटीलला. आणि आज मात्र नक्की त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हरेश पाटील आमच्या तर कॉम्बस कडून आणि आयोजकांच्याकडून. बर्थडे बॉय बॉय ट्रॅक मध्ये सेकंड बॉल जयदीपला पाहत आहे. ओ दांडी गोल यावेळेला फुलटॉस बॉल आडव्या कॅचचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली यशनामध्ये अद्दलला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. जयदीप मात्रे बॅक टू द आउट. सर मोठा धक्का आणखीन एक बसलाय. जयदीपला पाहिला पण भोपळा न फोडता तंबूच्या आसनामध्ये की विसाव घेताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण रक्षितला पाहताय. रक्षित मात्रेला पाहताय. रक्षित मात्रे नाही कोणाला भित्रे हे सांगून देत भाई चषकामध्ये वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आपण नक्कीच पाहिली उरण नगरीमध्ये. अगदी मात्र नक्कीच त्याच स्पर्धेमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडणारा खेळाडू रक्षित मात्रेला पाहिला. लेफ्ट आर्म बॅट्समन फुंडे विरुद्ध आणि जासई 6 मध्ये 29 धावा. जणू काही रिंकू सिंग अंगामध्ये आला होता का काय. तो सामन्यामध्ये नक्कीच फिनिश केला होता रक्षित मात्रेनं. तिथून एक वेगळी ओळख रक्षित मात्रेला नक्कीच पाहायला मिळते. रक्षित मात्रे लेफ्ट आर्म बॅट्समन 6 बॉल मध्ये 29 धावा त्या सुद्धा कुठल्या होत्या. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. 6 मध्ये 29 ची गरज त्यामध्ये नक्की धावा कुठण्याची ताकद रक्षितला मध्ये नक्कीच आपण पाहिली. ओ आता मात्र नक्की अक्षरशः बुंदामध्ये पहिला फलंदाज असल्याच्या पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप बॉल चालला बोलायच्या दिशेनं दन करत सीमा पार पहिल्याच बॉल वरती नशिबाचा चौकार.
थँक्यू डीजे मास्तर. नशिबाचा चौकार आलाय. बाटला का ब्रश होऊन बॉल मध्ये नक्कीच पडला, त्यानंतर बाउन्स झाला. नितीन ठाकूरच्या अगदी डोक्याच्या वरतून बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप ब्रॅस्किनला टच करत चौकार आलाय. 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्या. 37 धावा. बॅटिंग संघ विठ्ठल जास्तही 2 विकेट. स्टोवर 1. आता चकवा दिलाय. यष्टनच्या पाठीमध्ये घडलाय काय? रनआउटची संधी. स्ट्राईक इन मध्ये कोण? तर भूषण मध्ये त्याच्या बॅट मधून 6 बॉल मध्ये तब्बल धावा कुठल्यात 20. पायच्या स्वरूपात मध्ये नक्की धाव सोडली जाईल. एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल. 38 धावा. 38. शेवटच्या 2 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. प्रत्येक बॉलवरती तोच भन्नाट वेग नाहीये. कधी मध्ये नक्की स्लोवर फेकतोय, कधी मध्ये नक्की सकवा देतोय, कधी परफेक्ट यॉर्कर, कधी दांडी गोल. ही मध्ये नक्कीच गोंदाची राहिली आहे या षटकामध्ये. हरेश पाटीलची 38 वरती 2 ओव्हर आणि 4 बॉलचा किट संपलाय. स्ट्राईक इन वरती आपण भूषणला पाहताय. त्याच्या बॅट मधून 3 तडाखे पाहिले. तोच भूषण मात्रे ऑन स्ट्राईक 38 वरती 2. नेक्स्ट बॉल. आता मात्र नक्कीच चांगला बॉल. अवेगावरती स्वार पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. आता चांगला कमबॅक या बॉल वरती पाहायला मिळतो हरेश पाटीलचा आणि टीम हृदय 11 गावदेव केळव संघाचा. अवघ्या धावा खर्च केल्या. 5 बॉल मध्ये 5 आणि 1 विकेट पटकावणारा हरेश पाटील बॉय ट्रॅक वरती पाहताय आपण. बड्डे बॉय शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करणारा बॉल फेकले जाईल. स्ट्राईक इन मध्ये आपण भूषणला पाहताय. 38 लागल्या 2 विकेट. या बॉल वरती काय घडेल? या बॉल वरती अक्षरशः पायाची बोट चेचूट करणारा बॉल अगदी बुंदामध्ये फेकलाय. सिंगल्स धाव सोडली जाईल आणि एका धावे संघ सण होत नाही. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जास्त तब्बल 3 षटकाच्या समतेनंतर पहिल्या पूर्वार्धामध्ये 39 धावा आणि 3 ओव्हर 18 बॉल करायचे आहेत. बॅटिंग संघ हृदय 11 गावदेवी केलवण संघासाठी 40 धावेची गरज. डिझाईन
18 मध्ये 40 बनवायचे आहेत हृदय 11 गावदेवी केळवण संघासाठी. तर सलामीची जोडी नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळते. अख्ख्या बाजूला आपण चैतन्य करत आणि हरेश पाटीलला पाहताय. 18 मध्ये करायचे 40 धावा. मॅच मध्ये खरं तर मजा येणार यात मात्र शंका नाहीये. 18 मध्ये 40 सोपं सुद्धा नाहीये खरं तर या मैदानावरती, जिथं 5 षटकामध्ये 28 धावा 29 धावा 30 धावा होताना आपण पाहिल्या. त्याच षटकामध्ये त्याच मैदानावरती त्याच खेळपट्टीवरती 3 ओव्हर 18 बॉल मध्ये 40 धावा अशक्य सुद्धा नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागतील, परंतु एका बाजूला एक तगडी बॉलिंग आली नक्कीच आपण पाहिली. जास्त टीम कडून सत्य तर नक्कीच पाहायला मिळते. तर बॉल ट्रॅक होते आपण तन्मय ठाकूरला पाहताय. एक रायझिंग स्टार खेळाडू, अजून एक तर चांगला मात्र नक्कीच गोलंदाज, आणि मागच्या सामन्यामध्ये चांगले मात्र नक्कीच कामगिरी केली होती तन्मय ठाकूरनं. चला दोन्ही टीमला देवे बेस्ट ऑफ लक. काउंटर सुरू 3, 2, 1 अँड लेफ्ट प्ले. डावाला होते सुरुवात. इथं बनवायच्या बॅटिंग संघ गावदेवी केळवे संघाला 18 मध्ये 40 ची गरज. हरेश पाटील ओ पहिलाच बॉल वेगावरती स्वार. वाव, जबरदस्त भन्नाट आणि भन्नाट वेग, जबरदस्त फास्ट अँड फ्युरियस. पहिलाच बॉल फेकले डॉट हरेश पाटीलला. 18 मध्ये करायचे 40 धावा आणि पहिल्याच बॉल वरती अगदी वेगावरती स्वार तन्मय ठाकूरला आपण नक्कीच पाहिलं. तन्मय ठाकूर डॉट बॉलची मत नक्कीच सांगताना पाहायला मिळाली. चांगली दमदार सुरुवात करताना पाहायला मिळाली टीम जास्त संघ. सेकंड बॉल शॉर्ट पीस होता, थोडा झाला फंबल. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल सरलाय बॉलच्या दिशेनं सीमा पार. पहिल्या बॉल वरती डॉट, सेकंड बॉल वरती 4 चौकार. बंटीला नक्कीच आपण पाहिलं तिथं फर्स्ट स्लिप मध्ये थोडा झाला फंबल, त्यानंतर बॉल थांबणार नाहीये. एवढी कळ तर आउटफील्ड फास्ट आहे कळ तर या मैदानाची, आणि तेच पाहायला मिळालं. 4 धाव्याने कळ तर अकाउंट ओपन केलंय. शॉर्ट बॉल पुढ कायचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन सिंगल तर मी दुसरीचा प्रयत्न. नकार दिलाय. एकच धाव मिळेल. साईशला आपण नक्कीच पाहताय. एक धाव सोडली जाईल और 3 बॉलचा नक्कीच खेळ संपलाय. धावा लागत पटवती बॅटिंग संघ हृदय 11 गावदेवी केळवणे 5 वरती 0. 3 बॉलचा अद्याप खेळ बाकी. चैतन्य घरात स्ट्रायकिंग होते आपण पाहताय. चैतन्य घरात कोण विसरेल मग ती मोरावे नाईट स्पर्धा, त्यामध्ये 5 बॉल वरती 5 षटकार ठोकण्याचा कारनामा याकडे मात्र नक्कीच केला होता. चैतन्याला पाहताय. ओ चांगला फटक्यामध्ये नक्कीच मनगडीत ताकद नक्कीच पाहायला मिळाली. मनगडत आहे जोर, मारलाय कडक कणगडीत 4. बॉल चालला बॉर्डर दिशेला लॉंग ऑनला क्लिअर करत सीमा पार. मिळतील चैतन्याच्या बॅट मधून 4. येतोय चौकार. पहिल्या बॉल वरती 4 धाव्याने अकाउंट ओपन केलंय. चैतन्य घरात पहिल्या बॉल वरती 9 धावा लागला स्कोर कार्ड वरती. अद्याप करायचे आहेत जवळ तुम्हाला 31 धावा, कारण 40 सेट टार्गेट. 5वा बॉल ओ शॉर्ट बॉल बॅकवर्डला जाऊन हुक केलाय. फटका फसलाय मिडॉनचा. फिल्डर मध्ये नक्कीच तैनात होता
साईश मात्रे पकडला जेल आणि चौकात ठोकणारा फलंदाज चैतन्य घराचा सामना केल. मोठी विकेट. धक्का क्रमांक 1 हृदय 11 गावदेवी खेळ संघाचा चैतन्य घरात बॅक टू द आउट. त्याचबरोबर या स्पर्धेचे अजून एक दमदार आयोजक आदरणीय सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर साहेब पाहिले आणि सर्व तर आयोजकांनी घेतलेली मेहनत आज मात्र नक्कीच रंगताना पाहायला मिळते. एक खूप मोठी स्पर्धा खरं तर आपण एन्जॉय करताय या खरं तर उरण नगरीमध्ये. ज्या खरं तर स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण रायगडमध्ये पाहायला मिळते. ती स्पर्धा हे मात्र नक्कीच आपला एन्जॉय करताय. शेवटचा 3 बॉल अद्याप बाकी आहे. 9 वरती 1 मोठी विकेट खरं तर पटकावले गेले. चांगला कमबॅक टिट फॉर टॅट जसं तसे उत्तर दिलाय तन्मय ठाकूरना. कारण पहिल्याच बॉल वरती 4 सेकंड बॉल वरती तन्मय ठाकूरचा पलटवार राहिलाय. 9 वरती 1 स्ट्राईक इन वरती सिद्धेश पाटीलला पाहताय या संघाचा सरसेनापती. तू इथून मात्र नक्कीच चांगली इनिंग खेळायला लागेल परंतु तन्मय ठाकूर असं करून देईल का शेवटच्या 3 बॉल. ओ शॉर्ट बॉल जबरदस्त अगदी नाकारला मात्र नक्कीच पुन्हा एकदा फुंकरतेत. बॉल चालला बॉलरायच्या अगदी मात्र नक्कीच पाठीमागे. 6 बॉलचा खेळ संपलाय. 9 वरती 1 बॅटिंग संघ केलवणे. खर्च के तब्बल 9 धावा. चांगला कमबॅक तन्मयला आपण नक्कीच पाहिलं तर हृदय 11 गावदेवी खेळणे संघ खेळतोय आणि नक्कीच आपण पाहिले असेल टीमचे खरं तर पुरस्कृत्या आमचे खरं तर वेजी कोहली हे मात्र नक्कीच मॅचचा एन्जॉय करतायत. अगदी मात्र नक्कीच टीप मिड विकेटला. त्याचबरोबर अनिलजी पाटील सुद्धा आहेत. सनी सुद्धा आहेत. करूया खरं तर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 9 धावा लागल्या स्कोर कार्डवरती आता सामना येऊन टेपलाय. 12 मध्ये 31 बनवायच्यात. 12 बॉल 31 धावा संघर्ष करावा लागेल. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने या मैदानावरती करताना पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये तसं काय होईल का. परंतु पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय संयम घरातला अजून एक तर फिरकीचा जादूगर ऑन अ ट्रॅक. कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध केलंय संयमनं. पहिलाच बॉल ब्लॉक समोर घ्यायचा प्रयत्न स्ट्रेट हिट परंतु नॉस्ट्राईक इन वरती सिद्धेश पाटीलच्या अंगावरती बॉल आदळला. सिंगल्स धाव मिळाली. शारीरिक मार देताना बॉल नक्कीच पाहायला मिळालाय. 10 वरती 1 ओव्हर आणि 1 बॉलचा खेळ संपलाय. 30 बनवायचे 11 बॉल मध्ये. 11 बॉल 30 धावा. 30 धावा 11 बॉल. पहिलाच बॉल ब्लॉक अक्षरशः मध्ये नक्कीच भुंदावते होता. खोदून काढला त्या बॉलला. त्यानंतर मध्ये नक्कीच सिंगल्स मिळाले या बॉल वरती. सेकंड बॉल स्ट्राईक होते. आपण सिद्धेश पाटीलला पाहते. 11 मध्ये 30 करायचे आहेत. इथून मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग टीम किलोळे संघासाठी. परंतु मोठे फटके खेचील कोण. परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय आपण बाळासाहेब संयमने. ओ आडव्या टँक्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल अंगावरती आदळतोय. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. सिद्धेश पाटील लेग बाय स्वरूपात आणखी धाव जोडली जाईल. एकच धाव मिळेल आणि एका धावे संघ जाऊन बोलताय हृदय 11 गावदेव केळ संघ तब्बल 11 वरती 1. घायल तो यहाँ हर परिंदा मगर जो फिर से उड़ा वही मदन नक्कीच जिंदा. इथून मदन नक्कीच मोठे फटके खेचायला लागतील बॅटिंग टीमला. परंतु संयम घरत त्याच प्रकारची गोंदाजी करता दिसत नाहीये. समोर घेतलाय स्लॉट मध्ये फटका फसलाय. डाऊन द ग्राउंड फिल्डर साईसला आपण पाहिलाय टिपला जेल आणि या मॅचची मोठी विकेट हरेश पाटील बॅक टू द आउट.
या मॅचची मोठी विकेट पटकावली गेली. मी चर्चा केली होती कळत संयम गरजची काय गोलंदाजी करतोय. संयम मात्रेला आपण नक्कीच पाहिलं. कमी वयामध्ये नक्कीच स्वतः सिद्ध केलं. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि संकट उडी घेऊन जो करता कार्य करतो त्यांनाच मात्र नक्कीच विजयश्री हार घालते आणि मैदानाच्या आतमध्ये ते पहार नक्कीच पिलालं. जबरदस्त गोलंदाजी अवघ्या 3 बॉलमध्ये धावा कमी खर्च केला आणि एक विकेट नक्कीच पाहायला मिळाली. आता बनवायच्या 9 बॉल 29 धावा. समीकरण जड होत चालल्या बॅटिंग टीमसाठी. 9 मध्ये 29 अद्याप बनवायच्यात. कोपरू संघ मध्ये नक्कीच वाट बघतोय कुठली टीम येईल. केलवणे की जास्त की केलवणे पण तू स्ट्राईक इन वरती नवीन फंदा आपण पाहताय ओमकार माली. नऊ बॉल 29 धावा. ओमकारला पाहताय तर बॉल ट्रॅक वरती संयमला पाहताय. संयम मात्रे सेकंड बॉल. ओ हेलिकॉप्टर उडता क्षणी मध्ये नक्की स्टँड झालाय बॉल. लॉंग ऑनला तर आपण साईशला पाहता सिंगल्स मिळले या बॉल वरती आता 8 मध्ये करायचे आहेत 28 धावा. जेव्हा सगळं काही संपूर्ण गेलं असं वाटेल ना तर तीच मध्ये नक्कीच खरी वेळ असते. नवीन मध्ये नक्कीच काहीतरी करून दाखवायचे आणि मैदान मध्ये तो संघर्ष पुन्हा एकदा करताना पाहायला मिळेल का पुन्हा एकदा साईशचा बोल बार राहिलाय. ओ आडव्या पाडणे बॉलला मध्ये नक्कीच फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरतून लेट पण थेट फटक्यात मात्र नक्कीच झालाय उशीर तो आलाय फटक्या पद्धतशीर ठोकला गेलाय पाटीलच्या बॅट मधून षटकार. सात मध्ये 22 अद्याप इकडे सामना संपले नाहीये हे सांगून दिले. या बॉल मध्ये षटकार ठोकला गेलाय लेट पण थेट सिद्धेश पाटीलच्या बॅट मधून 6 नक्कीच धावा मला मिळाल्या. 7 मध्ये करायचे 22 अद्याप. शेवटचा अंतिम बॉल फुल टॉस बॉल समोर घेतलाय स्ट्रेटला काय तर लॉंग ऑफला मात्र नक्कीच फिल्डर तैनात आहे. सिंगल्स मिळाले या बॉल मध्ये. आता बनवायचे आहे 6 बॉल जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. 6 मध्ये करायचे बॅटिंग संघ हृदय 11 गावदेवी केळू संघासाठी 21 धावेची अद्याप गरज आहे आमडीचा. सपनों में जान होते हैं पंख से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है. सामना जर मात्र नक्कीच जिंकवला टीम गावदेवी केळवणे संघाने सिद्धेश पाटीलने तर तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक आलाय. वेद कोहली या संघाचे बिग पॅकर 6 मध्ये करायचे 21 धावा. सामना संपला नाहीये. बॉल ट्रॅक वरती पाहते आपण प्रमोद मडवीला पाहताय. 6 मध्ये 21 बनवायचे कठीण आहे परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. केजीसी संघाकडून तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक आला सिद्धेश पाटीलसाठी सामना फिनिश केला तर. पहिल्याच बॉल मध्ये स्लोवर वन आडव्या वाटण्या घ्यायचा प्रयत्न सिंगल मी दुसरीचा प्रयत्न आणि मैदानाच्या मध्ये घडलाय काय ओमकार मालीने सांगून दिलाय की थांबा मी माझे करता प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवणार आहे. 5 मध्ये 20 ची गरज ओमकार माली. पियुष मालीचे मध्ये नक्कीच बंधू इंजर्ड आहे. पियुष माली परंतु एक बंधू मैदानाच्या आतमध्ये गावासाठी आणि गावाच्या नावासाठी हा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये 20 ची गरज. आता मात्र नक्कीच बॉल स्विंग अँड मिस बॅटची कडा घेऊन ब्रश होऊन पाठीमागे अजून एक विकेटचा पतंग. 1 मोर विकेट डाऊन. ओमकार माली बॅक टू द आउट.
4 मध्ये आता 20 धावेची गरज. अमर पाटील ऑन अ स्ट्राईक. 25 या नावाने मध्ये नक्कीच प्रसिद्ध असणारा खेळाडू. 4 मध्ये 20 बनवायच्यात. जे काहीतरी इनिंग मध्ये नक्कीच वेस्टर्नच्या पाठीमागे आपण भूषण मात्रेच्या बॅट मधून पाहिली ती इनिंग आठवावं लागेल बॅटिंग टीम साठी. परंतु प्रमोद काय कमबॅक करतोय टीम साठी. प्रमोदला आपण नक्कीच पहिला हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. 4 मध्ये तब्बल करायचे 20 धावा. 4 बॉल 20 धावा 4 बॉल. प्रमोद मडवी टू अमर पाटील राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल बाउन्सर पाहायला मिळाला परंतु इट्स अ व्हाईट बॉल. रेफर केलाय काहीतरी यशांच्या पाठीमागे भूषण मात्रेने चॅलेंज केलाय पंचांच्या काहीतरी डिसिजनला. चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी पुन्हा एकदा पाहायला नक्कीच पाहायला मिळणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता बनवायचे येणार 3 बॉल आणि 19 धावेची गरज. 3 मध्ये करायचे 20 धावा माफी असावी. ओ बॅटची कडा पाठीमागे काहीतरी खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी मध्ये की सिंगल्स मिळेल या बॉलवरती. आता बनवायचे येणार 2 बॉल. तब्बल 19 धावेची गरज. 2 बॉल 19 धावा. कठीण बनत चाललंय खरं तर बॅटिंग टीम साठी. 2 मध्ये 19 धावा. स्ट्रायकर मध्ये आपण सिद्धेशला बाद आहे. लोवर फुटॉस बॉल आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. अजून एक फेकले टॉट. आता 1 बॉल आणि बनवायचे आहेत बॅटिंग टीम केरवणे संघाला. तब्बल 19 धावेची गरज. काय गोंधळ झालेले आहे या षटकामध्ये. 19 धावा. शेवटचा बॉल सन्मान दिलाय. सामना जिंकलाय टीम विठ्ठल जासई संघ. वेल प्लेट आणि हार्ड लक टीम गावदेवी केरवणे संघ. चांगला मात्र की संघर्ष राहिला परंतु इथून मात्र की सामना जिंकलाय विठ्ठल जासई संघ. वेल प्लेट आणि हार्ड लक टीम गावदेवी केरवणे संघाचा टॉस करत आपण एका बाजूला